तर मंडळी, आज आपण निघालो आहे एक खास ठिकाण अनुभवायला आणि आजचा प्रवास हा एकदमच खतरनाक होणार आहे. आणि मी तुमचा मराठमोळा व्लॉगर तुम्हाला आज घेऊन चाललो आहे या शामगाव मार्गे मसूर, उंब्रज आणि काशीड या रस्त्याने मंडपगड बघायला. तर शामगाव ते मसूर रस्ता जवळपास 60 ते 70% पूर्ण झाला असून अजून पण इथं बरंच काम बाकी आहे बघा. आता मी इथं जाताना एक ॲक्सिडेंट झाला, तो कशामुळे झाला ते पटकन तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला समजेल की अशा रस्त्याने प्रवास कसा करायचा. बरेच रस्ते असे कट झाले आहेत मध्येच, म्हणजे अर्ध काम पूर्ण झालं असून आणि अशा कट झालेल्या रस्त्यावर एक 2 व्हीलर डायरेक्ट जंप करून खालीच गेली बघा. तर त्यामुळे थोडासा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे गाडी पडली, बाकी काय झालं नाही. आता आपण उंब्रज मार्ग निवडला आणि उंब्रज पार करून आता मी निघालो आहे काशीळ आणि त्यानंतर पालीमध्ये यात्रा आहे, त्यामुळे इथं थोडा वेळच थांबलो, कारण आपल्याला अजून बराच प्रवास पुढं करायचा होता. आज सोलो असलो तरी आपल्यासोबत अशा गर्द झाडी आणि डोंगर रांगा या होत्याच आणि त्याच आज आपल्याला एक्सप्लोअर करायच्या आहेत त्या बघा. पाली सोडून जवळपास 25 किलोमीटर पुढे आला की तुम्हाला केळेवाडी हा घाट लागतो. केळेवाडी ते घाटेवाडी हा घाट अत्यंत थरारक आणि खतरनाक आहे, म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर आरामात जातात. रस्ता पण चांगला आहे, पण जाग्यावर टर्न किंवा वळण आपल्याला या घाटात बघायला मिळू शकतंय. घाटेवाडीचा घाट पूर्ण करून झाला की घाटेवाडीत थांबा आणि कोणालाही योग्य रस्ता विचारा, कारण इथं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस 100% आहेत, कारण गुगल मॅपच्या हिशोबानेही तो रस्ता चुकीचा आहे. त्यामुळे योग्य रस्ता विचारा आणि पुढचा प्रवास सुरू करा. तर मंडळी, लोकेशन बघा कसे आहे, एक नंबर लोकेशन आहे का नाही. कुठलं तरी धरण आहे, सगळं पाणी रोखलं आहे आणि धरणाखाली जे आहे ते गाव आहे बघा. असले भयंकर लोकेशन आपणच देतो इथं. आत्ता दाखवलेली लोकेशन आणि ही लोकेशन बघा ना, इथं येण्याचा प्लॅन तर काय नव्हता, पण ह्यू बघा कसला खतरनाक आलाय. आणि ह्यू बघायचा असेल तर तुम्हाला घाटेवाडीच्या गावाच्या बाहेरून आपली गाडी मंडपगडकडे न्यावी लागते, त्यावेळी तुम्हाला असा ह्यू बघायला मिळतोय. तर मंडळी, ही लोकेशन बघा, ही लोकेशन लय भयंकर आहे. आता आपण मंडपगड जो आहे तो दुसऱ्या भागात बघतोय, तर तोपर्यंत मला फॉलो करा, लाईक करा, व्हिडिओ कुठून बघताय ते सांगा, कमेंटच्या माध्यमातून थोडा सपोर्ट दाखवा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.